मंदिरामध्ये सर्वात आधी कासवाचे दर्शन का घेतात? कासवाला श्री विष्णूकडून तसे वरदान मिळाले आहे, त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असतो. कासवाला सत्वगुणामुळे ज्ञान प्राप्त झाले आहे. कासव हे श्री विष्णू शरण आले होते, यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते अशी मान्यता आहे. त्यांचे लक्ष नेहमी देवतांच्या चरणाकडे असते. काही मंदिरामध्ये कासवाची मान वर उचललेली असते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्री विष्णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली होती. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी असतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणाची जोपासना केल्यावरच ईश्वरांचे खरे दर्शन घडत असते. आपल्याला अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपणास माहीत आहे का, कासव मादी ही आपल्या पिल्लांना कधीच दूध पाजत नसते. तिने आपल्या पिल्लांच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लांचे पोट भरते. त्याप्रमाणे आपण मंदिरात देवांच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे वात्सल्य भावनेने पाहावे, ज्यामुळे न मागता आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते. कासव म्हणजे श्री विष्णूचा साक्षात कृम अवतार आहे. श्री विष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव हा असतोच. यामुळे सर्वात प्रथम कासवाचे दर्शन घेतले जातात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.